हॅलो मित्रांनो, आज मी तुम्हाला कालचे ते 2 लेक्चर्स तुम्हाला मी डेरिव्हेटिव्हचे जे काही सेंड केले होते ते तुम्ही वॉच केले असतील, तुम्हाला आवडले असतील, तुम्ही सबस्क्राईबसुद्धा केलं असेल किंवा लाईक केलं असेल. त्याच्यानंतरचे पुढचा जो तहाच कंटिन्यू लेक्चर नंबर 3 डिफरन्सिएशनचे एक्झाम्पल्स आज तुम्हाला मी सॉल्व करून दाखवणार आहे. तर लक्षात घ्या, तर डिफरन्सिएशन हा जो चॅप्टर आहे तो चॅप्टर अतिशय महत्त्वाचा आणि अतिशय सुंदर चॅप्टर आहे. फक्त बेसिक 16 फॉर्म्युले तुम्हाला आले की तुमचं ते बऱ्यापैकी कव्हर होत असते. तर एक्झाम्पल असं आहे मुलांनो, हे बघा, y इक्वल टू रूट टॅन ऑफ x. तुम्हाला इथं मी फॉर्म्युलेची लिस्ट मांडतोय. dy/dx ऑफ रूट x इक्वल टू 1/2 रूट x. dy/dx of tan of x इक्वल टू sec square x. असं फॉर्म्युला आहे. आता लागणार जसे ते लागतील तशी मी लिस्ट मांडून जाईल तुम्हाला. तर इथं बघा, तर याचं डिफरन्सिएशन आपल्याला घ्यायचं आहे. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. विथ रिस्पेक्ट टू इथं जो x असतो त्याच्या रिस्पेक्टशी आपल्याला त्याच्याशी संबंधित आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यायचं असतं. मग आपण काय करतोय, dy/dx इक्वल टू d/dx ऑफ रूट टॅन ऑफ रूट x. बघा, लक्ष द्या, असं एक्झाम्पल आहे. आपण पहिला फक्त मांडणी केली. आता आपण पहिल्यांदा जे डेरिव्हेटिव्ह घेणार आहोत ते फक्त रूट एक्सचं डेरिव्हेटिव्ह घेणार आहे. कशाचं डेरिव्हेटिव्ह घेणार आहे? रूट एक्सचं डेरिव्हेटिव्ह तुम्ही घेणार आहात. मग रूटचा फॉर्म्युला काय? 1/2 रूट एक्स. म्हणजे लक्षात घ्या, 1/2 रूट टॅन ऑफ रूट एक्स इनटू आपण फक्त फॉर्म्युला कुणाचा वापरलाय? रूटचा फॉर्म्युला वापरलाय. अजून टॅनचं डेरिव्हेटिव्ह काढले का आपण? नाही. म्हणून टॅनचं डेरिव्हेटिव्ह काढतो. dy/dx ऑफ टॅन ऑफ रूट एक्स. पुन्हा आपण टॅनचं डेरिव्हेटिव्ह वापरणार आहे. पुन्हा रूट एक्सचं डेरिव्हेटिव्ह काढायचं, dy/dx ऑफ रूट एक्स. अशा पद्धतीने याला चेन रूल म्हणायचं. याला आपण काय म्हणतो? चेन रूल. या चेन रूल प्रमाणे आपण काय करणार आहे? एक्झाम्पल्स सॉल्व करणार आहे. म्हणजे थोडक्यात पहिल्यांदा रूट एक्सचं डेरिव्हेटिव्ह, नंतर टॅन रूट एक्सचं डेरिव्हेटिव्ह आणि नंतर ओनली रूट एक्सचं डेरिव्हेटिव्ह. हे आहे तसंच मला लिहावं लागेल. टॅन ऑफ रूट एक्स, टॅनचं डेरिव्हेटिव्ह sec square root x, dy/dx of tan x is sec square x आणि dy/dx of root x is 1/2 root x. बघा, हे त्या एक्झाम्पलचं आन्सर आहे. व्यवस्थित मांडायचं असेल तर तुम्ही हे वर मांडू शकता. sec square, फक्त रूट व्यवस्थित मांडायचं. यांची मल्टिप्लिकेशन होते. 2 × 2 4 रूट x अंडर टॅन रूट x. जर तुम्हाला असं मांडता आलं तर मांडा, तर असंही ठेवलं तर काय बिघडणार नाही. लक्षात घ्या. समजलं का? बघा, इथं फॉर्म्युले मांडलेले त्याप्रमाणे हे डेरिव्हेटिव्ह घेऊन तुम्हाला दिलेलं आहे. हे एक एक्झाम्पल झालं. नेक्स्ट एक्झाम्पल असं आहे बघा, साइन रेस टू 2/5 log of x y. तर लक्षात घ्या बाळांनो, इथं पहिला विचार करायचा की साइन रेस टू 2/5 आहे. म्हणजे रेस टू चा फॉर्म्युला यूज केला पाहिजे पहिला. x रेस टू n इक्वल टू n x रेस टू n - 1 हा फॉर्म्युला पहिला यूज केला पाहिजे आपल्याला. म्हणजे हा फॉर्म्युला काय सांगतो? n पुढे घ्या, 1 मायनस करा. n जो आहे, तो नंबर जो आहे तो पुढे घ्या, त्याच्यातून 1 मायनस करा. म्हणजे मी पहिला फक्त इथं फॉर्म्युला वापरणार आहे 2/5 चा, म्हणजे x रेस टू n चा फॉर्म्युला. साइनचा लगेच डेरिव्हेटिव्ह घेणार नाही. लक्षात घ्या. तर कसं होतं बघा, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x dy/dx of sin 2 raised to 5 log of x.
हा log of x हा साईनचा थिटा आहे, लक्षात घ्या. हा जो 2/5 आपण जर असा लिहिला तर हा log of x जो आहे तो साइन ऑफ थिटा जसं म्हणतो ना तसा थिटा आहे. असं नाही म्हणायचं की साइनचं log of x मल्टिप्लिकेशन आहे असं म्हणायचं नाही. आपण काय म्हणायचं, साइनचा हा रेस टू आहे, x रेस टू n चा फॉर्म्युला मी यूज करणार आहे पहिला. आणि मग बघा, मग त्याचा फॉर्म्युला यूज करतो. पहिला x रेस टू n चा म्हणजे हा x च्या जागी विचारात घेतलो, म्हणजे हा 2/5 पुढे घ्यायचा, 2/5 पुढे घ्यायचा, साइन 2/5 मधून 1 मायनस करायचा log of x. अजून आपण या साइनचे डेरिव्हेटिव्ह घेतलेलं नाही, लॉगचे डेरिव्हेटिव्ह घेतलेलं. फक्त आपण काय केलं, x रेस टू n चा फॉर्म्युला यूज केला आहे. काय केले, x रेस टू n चा फॉर्म्युला यूज केला आहे. 2/5 sin रेस टू 2/5 मायनस 1. समजते का बघा. आता पुढे करायचं, मग मी काय करतो, इनटू आता ह्या साइनचं डेरिव्हेटिव्ह d/dx ऑफ साइन ऑफ log of x. फक्त हा आपण n चा फॉर्म्युला यूज केला आहे, साइनचा फॉर्म्युला इथं मी यूज करणार आहे. मग हे आहे तसंच 2/5 साइन क्रॉस मल्टिप्लिकेशन करायची याची. हे बघा, हे असं मल्टिप्लाय, क्रॉस म्हणजे कसं, यांची मल्टिप्लिकेशन मायनस यांची मल्टिप्लिकेशन डिव्हाइड यांची मल्टिप्लिकेशन, त्याला म्हणायचं क्रॉस मल्टिप्लिकेशन. 2 minus 5 divide 2 divide 5 into हे log of x, तसंच log of x into आता साइनचं डेरिव्हेटिव्ह cos of d by dx of sin x equal to cos of x. so cos of log of x. आणि लास्ट स्टेप म्हणजे log of x चं डेरिव्हेटिव्ह d by dx of log of x. असं स्टेप बाय स्टेप करू शकता, डायरेक्ट एका स्टेप मध्ये करू शकता, दोन्ही पद्धती तुम्ही करू शकता, काय त्याचा विषय नाही आहे. हे बघा, 2/5 साइन ऑफ मायनस 3/5 2 minus 5 minus 3 log of x into as it is cos of log of x into log of x derivative d by dx of log of x is 1/x. d by dx of log of x d by dx of log of x equal to 1/x. ठीक आहे, हा तुमचा फॉर्म्युला. समजलं. हे अशा पद्धतीनं तुम्ही हे स्टेप एका हे बघा, पहिला ह्याचं डेरिव्हेटिव्ह, नंतर साइन लॉग ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह, नंतर लॉग ऑफ एक्स एका लाईन मध्ये मांडलं तरी सुद्धा काही प्रॉब्लेम नाही. एका स्टेप मध्ये सुद्धा तुम्हाला एक दोन स्टेप मध्ये सुद्धा आन्सर तुम्हाला पटदिशी मिळू शकतं. वेगवेगळं असं करायची काही गरज नाही. y इक्वल टू tan स्क्वेअर log of x. मी त्या पद्धतीने आता ते एका स्टेप मध्ये कसं करायचं हे तुम्हाला मी आता इथं सांगतो. बघा, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. बघा कसं मांडतोय मी, dy by dx d by dx of tan स्क्वेअर log of x cube. बघा, मी इथं फक्त टॅनचा फॉर्म्युला यूज करणार आहे. टॅन स्क्वेअरचा म्हणजे x रेस टू n चा फॉर्म्युला. म्हणजे मी टॅनचं डेरिव्हेटिव्ह काढणार नाही, n चं डेरिव्हेटिव्ह काढणार आहे, x रेस टू n चा फॉर्म्युला. म्हणून मी पुन्हा इनटू d by dx ऑफ टॅन ऑफ log of x क्यूब. एकदम एका स्टेप मध्ये कसं करायचं सांगतो तुम्हाला. पहिला स्क्वेअरचा फॉर्म्युला वापरणार आहे म्हणून टॅनचं डेरिव्हेटिव्ह, नंतर टॅनचा वापरणार आहे म्हणून d by dx ऑफ log of x क्यूबचा फॉर्म्युला, आणि नंतर लॉगचा फॉर्म्युला वापरणार म्हणून d by dx ऑफ x क्यूबचा फॉर्म्युला. बरं, याला म्हणायचं चेन. याला काय म्हणायचं, चेन रूल. याला काय म्हणायचं, चेन रूल. हे बघा, पहिला स्क्वेअरचा म्हणजे x रेस टू n, नंतर टॅनचा म्हणून हे असं, नंतर log of x क्यूबचा आणि नंतर x क्यूबचा. असं ह्या चेन तयार करायची आणि दुसऱ्या स्टेपला तुमचं उत्तर मिळते. बघा, 2 पुढे घ्यायचा,
एक्स रेस टू एनचा फॉर्म्युला तुमच्याकडे आहे. एन पुढे घ्यायचा, 1 मायनस करायचा, मग 2 पुढे घ्यायचा, 2 tan 1 कमी करायचा, log of x cube. ह्याचं लगेच ह्याचं काय करायचं नाही, गडबड करायची नाही. हे 2 पुढे घ्यायचा, 1 कमी घ्यायचा. मी त्यांचा इथं डेरिव्हेटिव्ह घेणार आहे, लॉगचं इथं घेणार आहे आणि x क्यूब इथं घेणार आहे. त्यामुळे गडबड करायची नाही आहे, लक्षात घ्या. तर 2 पुढे घ्यायचा, 1 कमी करायचा, tan of log of x cube into tan चं डेरिव्हेटिव्ह sec square log of x cube into ह्याचं डेरिव्हेटिव्ह 1 upon log चा फॉर्म्युला बघा, 1 upon log of x equal to 1 upon x. d by dx of log of x is 1 upon x, that is 1 upon x cube आणि x cube चं डेरिव्हेटिव्ह 3x square. फिनिश. आता व्यवस्थित लिहायचंच असेल तुम्हाला तर हे x स्क्वेअर म्हणजे x किती वेळा आहे, 2 टाइम्स आहे. x किती वेळा आहे, 3 टाइम्स आहे. स्क्वेअरला स्क्वेअर कॅन्सल झाले, 2 वेळा कॅन्सल झाले, 1 वेळा शिल्लक राहील. आणि जे की आपण व्यवस्थित मांडू शकतो. हा 3 तो पुढे मल्टिप्लाय करू शकतो. ह्या 3 चं या 2 शी मल्टिप्लाय करायचं. हा डिनॉमिनेटर राहिलेला x जो आहे तो x ते ठेवायचा. लॉग इथं मग राहिलं tan ऑफ log of x cube into sec square log of x cube. इट इज आन्सर. व्यवस्थित मांडणी केली, ह्या स्टेप नंतर ही मांडणी केली. नाही जमली मांडणी तसंच ठेवते, काय तसं बिघडणार नाही आहे. हे त्याचं आन्सर. समजलं. वरचा पण मी तुम्हाला दिसत नसेल तिथं म्हणतो काय, डी बाय डी एक्स ऑफ लॉग ऑफ एक्स इक्वल टू 1 अपॉन. हे झालं तुमचं पुढचं एक्झाम्पल. देन y equal to root of cos x. Very simple. Differentiate with respect to x. dy by dx equal to d by dx of root of cos x. आता मला सांगा, इथं मी रूटचा फॉर्म्युला यूज करणार इनटू पुन्हा डी आतल्या कॉसचं डी बाय dx ऑफ cos of x. पहिला मी काय करणार, फॉर्म्युला रूटचा वापरणार आहे आणि नंतर आतल्या कॉसचा वापरणार. असे तुम्ही चेन प्रमाण चेन तयार केली. रूटचा फॉर्म्युला 1 upon 2 root x बघायचं बघा. डी बाय dx ऑफ रूट x इज 1 upon 2 root x into डी बाय dx ऑफ cos x इज मायनस sin x. झालं. मांडणीच व्यवस्थित करायची असेल. आता रूट x म्हणजे काय, हा cos x लक्षात ठेवा. फॉर्म्युला कोणाचा वापरला आहे, x चा फॉर्म्युला कोणासाठी, cos x. ते तसंच घ्यायचं 1 upon 2 root cos x आणि cos x चा डेरिव्हेटिव्ह मायनस sin x. मांडणी व्यवस्थित करायचं तर मायनस sin x डिवाइडेड बाय 2 root cos x. असं मांडले तरी चालेल, असं ठेवलं तरी चालेल, काहीही प्रॉब्लेम. शेवटी मल्टिप्लिकेशनच करून ठेवलेलं आहे. समजा हेच एक्झाम्पल असं विचारलं तुम्हाला आणि पुन्हा असं केलं बघा. पुढचं नेक्स्ट एक्झाम्पल. y इक्वल टू रूट x. बघा त्यात फरक काय पडला. हे नेक्स्ट एक्झाम्पल आहे. थोडासा चेंज केला, काय होणार, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट x dy बाय dx dy dx ऑफ cos ऑफ x च्या ठिकाणी काय आहे, रूट ऑफ x आहे. मग cos ऑफ रूट x चं डेरिव्हेटिव्ह आणि इनटू पुन्हा डी बाय dx ऑफ रूट x. बघा बरं पुन्हा काय कसं केलं बघा. पहिला रूट आहे तसं त्याचं डेरिव्हेटिव्ह, आतल्याचं डेरिव्हेटिव्ह cos ऑफ रूट x आणि रूट x चं डेरिव्हेटिव्ह पुन्हा बाजूला. एक चेन वाढली फक्त त्याच्यामध्ये, एक कडी वाढली, प्रत्येक कडी जोडून चेन तयार झाली आणि चेन जशी म्हणतो चेन तसं चेन रिॲक्शन. हे बघा 1 upon 2 इथं फक्त रूट x 1 upon 2 cos root x. cos root x मायनस साइन रूट x आणि रूट x 1 upon 2 root x. झालं.
तुम्ही म्हणा मग या x का घ्यायचं नाही तर घेऊ शकता ना, d/dx of x is 1. समजते का? d/dx of x is 1. आणि मग ह्यांचं व्यवस्थित मांडणी करायची असते. हा 2 × 2 काय होणार? 4 होणार. हा sin रूट x, हा cos x रूट x आणि हा रूट x पुढे येतो असंही म्हणू शकता. हा रूट x पुन्हा आतमध्ये दोन्ही रूट दोघांना एक सिंगल रूट देऊ शकता असं म्हणलं तरी चालेल, नाही म्हणलं तरी हे ठेवलं तरी असंच चालेल, काय प्रॉब्लेम नाही. हे त्याचं आन्सर. बघा पुढच्या एक्झाम्पलचं आन्सर समजलं? हे तुमचं पुढचं एक्झाम्पल असं असू शकतं. नेक्स्ट, cos y equal to cos of x cube differentiate with respect to x dy by dx equal to d by dx of cos of x cube into हा cos चा डेरिव्हेटिव्ह काढणार आहे इथे x cube चं d by dx of x cube. बघा आता cos चा डेरिव्हेटिव्ह d by dx of cos x, d by dx of cos of x equal to minus sin of x. हा फॉर्म्युला तुम्हाला माहित पाहिजे. मग cos चा डेरिव्हेटिव्ह मी काय घेणार आहे मायनस sin x क्यूब आणि x क्यूब चा डेरिव्हेटिव्ह x रेज टू n च्या फॉर्म्युल्याने 3 पुढे घ्यायचा, 1 कमी करायचा, फिनिश. हे त्याचं समजलं तुम्हाला? फार सोपं असतंय, काहीही अवघड नाही. फार फार सोपी एक्झाम्पल्स असतात आणि त्या पद्धतीने तुम्ही काय करायचं एक्झाम्पल्स सॉल्व्ह करत चला, बघत चला व्हिडिओ बघून त्याला लाईक करत चला, आलं का लक्षात? सबस्क्राईब करत चला आणि नवीन व्हिडिओ तुम्हाला मी प्रत्येक वेळेला टाकत जाईन. ओके, गुड डे.